टीएमसीच्या आरोपांवर बंगालच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचं प्रत्युत्तर. काही आक्षेप असल्यास तक्रार दाखल करा, नाटकबाजी करू नका. टीएमसीची नाटकबाजी यापुढे खपवून घेणार नाही, अधिकाऱ्यांचा इशारा. जनतेला निवडणुकांचं बिल मिळालं. कमर्शियल सिलेंडरच्या दरवाढीवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल. तर गॅसच्या विक्रमी दरवाढीनंतर आता पेट्रोल डिझेलवर वार होणार, राहुल गांधींचं भाकीत. भविष्यामध्ये दादांची राष्ट्रवादी मवियामध्ये येऊ शकते. 2029ला आमदार कोण होणार हे बारामतीची जनता ठरवेल. पवार विरुद्ध पवार लढाई होऊ नये ही माझी इच्छा. शरद पवारांचे राष्ट्रवादीचे नेते युगेंद्र पवार यांची प्रतिक्रिया. दादा गेल्यानंतर आज पहिल्यांदाच बीडला आली आहे. दादांच्या आठवणीमध्ये सुनेत्रा पवार भाऊक. दादांनी बीडसाठी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. बीडला अव्वल जिल्हा करण्यासाठी प्रयत्न करणार, सुनेत्रा पवारांचा निर्धार. सरकारचे 2 मंत्री कधीतरी बेळगावात जाऊन मराठी बांधवांची विचारपूस करतात का? एकनाथ शिंदेंनी बेळगावमध्ये कधी पाऊल ठेवलंय का? यांना काय महाराष्ट्राची चिंता? संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल. सरकार पुन्हा मुंबईला भांडवलदारांच्या घशामध्ये घालतंय. याविरोधात लढण्यासाठी आम्हाला मानसिक तयारी करावी लागेल, संजय राऊतांचं वक्तव्य. मला देखील शिंदेंनी शिवसेनेमध्ये येण्याची ऑफर दिली होती, पण फडणवीसांसोबत निष्ठेनं राहीन असं शिंदेंना सांगितलं, रवी राणा यांचा दावा. तर एकनाथ शिंदेंनी कधी फोन केला होता हे रवी राणांना विचारलं पाहिजे. रवी राणांच्या दाव्यावर उदय सामंतांचा सवाल. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेणार, मंत्री आदिती तटकरेंनी केलं स्पष्ट. जिल्ह्याचा विकास कुठल्याही परिस्थितीमध्ये थांबता कामा नये, हेच सर्वात महत्त्वाचं असल्याची प्रतिक्रिया. संघाला भारताचा इतिहास बदलायचा आहे. अस्तित्वात नसलेल्या गोष्टी संघाला आणायच्या आहेत. आव्हाडांची टीका. वारकरी संप्रदायाची स्थापनाच जातीपातीचा द्वेष नष्ट व्हावा म्हणून झाली होती, जितेंद्र आव्हाडांचं भाष्य. आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या. काँग्रेसनं निवडणुकांमधून माघार घेण्याची हॅट्रिक केल्याची चर्चा. शरद पवारांना भावनिकतेतून राज्यसभेला पाठिंबा, सपकाळांचं स्पष्टीकरण. तर शिवसेनेकडे 4 जागा जास्त असल्यानं त्यांना विधान परिषद दिली. पुढच्या वेळेला काँग्रेस जागा घेईल, सपकाळांचं विधान. भाजप पदाधिकाऱ्याकडून पुण्यातील कोंढवा परिसराची पाकिस्तानशी तुलना. कोंढवा परिसराला पाकिस्तानचं कराची म्हणून संबोधलं. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. कोंढवा पोलिसात गुन्हा दाखल. भाजप पदाधिकारी सातत्यानं कोंढव्याला बदनाम करतायत. भाजप पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी. काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत जगतापांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. कोंढव्याला कराची म्हणणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याला नितेश राणेंचा पाठिंबा. पुण्याच्या कोंढव्यामध्ये दुर्बीण घेऊन हिंदूंना शोधावं लागतंय. सत्य परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न आमच्या पदाधिकाऱ्यानं केला, नितेश राणेंची प्रतिक्रिया. जर भाजप पदाधिकारी असं बोलला असेल तर कारवाई नाही, पण मी किंवा भाजप पदाधिकारी त्यांना बोलावून त्यांचं काय म्हणणं आहे हे समजून घेऊ. भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांची व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया. प्रत्येक आमदाराची मंत्री होण्याची इच्छा असते. माझी मंत्री होण्याची इच्छा आहे. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींची स्पष्ट कबुली. हिंगोलीमध्ये पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या बैठकीदरम्यान शक्तीपीठ महामार्ग बाधित, शेतकरी आक्रमक. शक्तीपीठ महामार्गासाठी 1 इंचही जमीन देणार नाही, शेतकऱ्यांची भूमिका. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात अपशब्द वापरणाऱ्या व्यक्तीला मनसे कार्यकर्त्यांचा चोप. मनसेनं चोप दिल्यानंतर राज ठाकरेंच्या विरोधात बोलणाऱ्या मुलानं मागितली माफी. आमदार रोहित पवारांचे कर्जत महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. कर्जत जामखेड मतदारसंघात सुरळीत वीज पुरवठा व्हावा या मागणीसाठी ठिय्या आंदोलन. महावितरण अधिकाऱ्यांकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप.